गर्भात असतं तर तिचं प्रत्येक कर्म त्या मुलासाठी असतं, त्याच्यासाठी काय योग्य आहे हा विचार करूनच ती खानपान, आहार विहार सर्व गोष्टी करत असते. जेव्हा डिलेव्हरीची वेळ येते, कधी कधी डॉक्टर सांगतात नॉर्मल डिलेव्हरी होऊ शकणार नाही, सिजर करावं लागेल. ती आई हसत हसत आपल्या पोटावर चाकू सुरी चालवून घेते. पण जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा आपल्या बोलण्यातून, तेव्हा आपल्याला भूक लागते, तेव्हा त्या आईला सांगावं लागत नाही, ती आपल्यासमोर भरलेलं ताट हजर करते. आपला पिता आपल्या पुढे आयुष्यात कधीही रिकामं ताट येऊ नये म्हणून दिवस रात्र मेहनत करतो. जेव्हा आपला जन्म होतो, आपण धर्तीवर पहिला श्वास घेतो, तेव्हा आपले माता पिता आपल्या स्वागतासाठी आपल्या बरोबर असतात. जेव्हा माता शेवटचा श्वास घेतील तेव्हा आपण त्यांच्याबरोबर असलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि आज इथे पालकही बसलेले आहेत, म्हणून मी ही विनंती करेन की जर मुलांकडून सेवा इच्छित असाल तर मूल बनून सेवा करा. अगोदर आपणही सेवा केली पाहिजे, तर आपली मुलं आपलं अनुकरण करतील आणि ते संस्कार त्यांच्यामध्ये येतील. तर मुलांनी आपल्या आईवडिलांचं ते प्रेम आठवायचंय, तो सद्भाव आठवायचाय. एक मुलगा अतिशय गरीब परिस्थिती, शेतकऱ्याचा मुलगा होता तो, आणि भयंकर हुशार होता, बुद्धिमान होता. परंतु फक्त हुशार असून उपयोग नाही, तर तो नम्र पण होता. तो मुलगा खूप कठीण परिस्थितीत शिकून IAS ऑफिसर बनला. आई वडिलांनी खूप कष्ट करून त्याला शिकवलं, त्याची पोस्टिंग झाली. तो आपल्या ऑफिसमध्ये बसलेला होता आणि एक दिवस आनंदाने वडील त्याच्या ऑफिसमध्ये आले. दारातून आत आले, आपल्या मुलाजवळ आले, मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि मुलाला विचारलं, सांग, या जगात सर्वात शक्तिशाली कोण आहे? त्या मुलाने आपल्या वडिलांच्या हाताला हात लावला आणि म्हटलं, बाबा, या जगात सर्वात शक्तिशाली मी आहे. वडिलांना समजलं नाही, ते शांत झाले, काही बोलले नाही, कारण ते पिता होते. आणि ते हळूहळू परत मागे फिरले, दरवाजापर्यंत गेले आणि परत एकदा त्यांनी विचारलं की सांग, या जगात सर्वात शक्तिशाली कोण आहे? मुलगा उठला, वडिलांपर्यंत गेला, त्यांचे हात धरले, आपल्या खुर्चीवर आणून बसवलं आणि म्हटला, बाबा, या जगात सर्वात शक्तिशाली तुम्ही आहात. वडील म्हटले, तू अगोदर म्हटला की या जगात सर्वात शक्तिशाली मी आहे. तेव्हा त्या मुलाने उत्तर दिलं, बाबा, त्यावेळेला तुमचा हात माझ्या खांद्यावर होता. ज्या पुत्राच्या खांद्यावर पित्याचा हात असेल या जगात, तोच पुत्र सर्वात शक्तिशाली असेल. म्हणून बाबा मी असं उत्तर दिलं. असा पुत्र घडवण्यासाठी जिजामातेसारखी माता पाहिजे. आज जर जिजामाता त्या माऊली नसत्या तर कदाचितच शिवाजी महाराज घडू शकले असते. म्हणून माता पित्यांनीही विचार केला पाहिजे, आपल्या मुलांसाठी काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाही. आपण जर मुलांसमोर तासनतास मोबाईलवर बसलो, 3-3 पिढ्या टेलिव्हिजन समोर बसल्या, तर मुलं सुद्धा तेच संस्कार घेतील. म्हणून संयमाचा पहिला पाठ आपल्यापासून सुरू करायचा आहे आणि मुलांना ते संस्कार आपल्याला द्यायचे. तर ही धरती स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा न करता शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम म्हणून मातृपितृ पूजन दिवस साजरा करायचा आहे. संत श्री आसारामजी बापूंनी 2007 पासून संपूर्ण विश्वाला 14 फेब्रुवारीसाठी मातृपितृ पूजन आणि 25 डिसेंबरसाठी तुलसी पूजन हे सुंदर पर्याय दिलेले आहेत. आणि आज विश्वामध्ये 140 देशांमध्ये मातृपितृ पूजन हा कार्यक्रम घेतला जातो. तर मुलांच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे
त्यांच्या खांद्यावरून हात फिरवायचा आहे. तुमची ऊर्जा त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे. त्यांना कुरवाळायचं आहे प्रेमाने. जी मुलं इथं बसलेली आहेत त्यांचे माता पिता आलेले नाही. त्यांनी डोळे बंद करून आपल्या आईवडिलांना आठवायचंय आणि मानसिक पूजन त्यांचं करायचं. कौतुकवाद आहे आणि ह्याचा आदर्श इतर विद्यालयांनी घ्यावा अशी मला वाटते. आणि सर्वप्रथम आपण आत्ताच बघितलं 22 जानेवारीला हा जो हिंदुस्थानाला नाही देशाला जसा गौरव झाला की श्रीरामाचं मंदिर झालं, त्या मंदिराने हिंदू संस्कृती ही सर्वांनाच कळाली. आणि आत्ताच मॅडमनी सांगितलं की हिंदूंच्या संतांवरती खूप अन्याय होतो आणि त्यांना षडयंत्र रचून कुठंतरी अडकवलं जातं. तीच माझी सर्व हिंदूंना एक विनंती की हिंदू आणि आपली संस्कृती जपली पाहिजे, संस्कृती वाढली पाहिजे. आणि आपण जर ही आपल्या संस्कृतीचं आचरण केलं तरच मुलांना पुढं काहीतरी कळलं, नाहीतर काही कळणार नाही. आणि जास्त न बोलता मी इथंच थांबतो. पण आपल्याला समोर आणता आलं नाही. पण आज या शिवछत्रपती शाळेने जी नवीन उपक्रम राबवलाय ना, त्यामुळे आज आपल्याला आपण जेव्हा आपल्या मुलांकडून आपली पूजा करून घेत असतो ना, तेव्हा आपल्यालाही आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी झिजले राबले, त्यांची कर्तव्ये पार पाडली, ते आपल्याला संपूर्ण आठवले. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आपण आपल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने त्याच प्रेरणेने आपण त्यांना पण मदत करूया, त्यांनाही सहकार्य करूया. आपण जे पेरलं तेच पुढे उगवणार आहे. आपण जे पेरलं तेच पुढे उगवणार आहे. त्यामुळे आपण जसे वागलो तेच पुढे आपली मुलं वागतील. त्यासाठी आपणही चांगले वागले पाहिजे. उजवा हात डोक्यावर ठेवायचा आहे. सर्वांनी माता पित्यांनी पण आपल्या स्वतःच्या मुलांनी उजवा हात डोक्यावर ठेवायचा. मैं अपने माता पिता व गुरुजनों का आदर करूंगा. मेरे जीवन को महानता के रास्ते ले जाने वाली उनकी आज्ञाओं का पालन करना मेरा कर्तव्य है. मैं उसे अवश्य पूरा करूंगा. हात खाली घ्यायचा आहे. बघा, जेव्हा आपण एखादा संकल्प करतो शांतपणे आईवडिलांच्या डोळ्यात बघायचे. आईवडील मुलांच्या डोळ्यात बघतील. साधारणतः आपल्या मुलांना फक्त नेत्रांनी सांभाळतो, पालकपोषण करतो, तसं माता पित्यांनी आपल्या मुलांच्या डोळ्यात बघायचे. मुलांनी आपल्या माता पित्यांच्या डोळ्यात बघायचे. घर घेऊन एकमेकांकडे बघायचे आणि आपल्या मुलांचं पोषण होईल. त्यांना सूक्ष्म आशीर्वाद मिळतील. त्यांच्या जीवनामध्ये ते महान बनतील असा आशीर्वाद त्यांच्या डोळ्यात बघून त्यांना द्यायचा. आता दिवा पेटवायचा आहे. दिवा पेटवण्याचा श्लोक आहे तो ऐकायचा पेटवता पेटवता. तुमच्या हृदयातला जो सद्भाव आहे, जे शुद्ध व्यवस आहे, ते तुमच्या मुलांना मिळण्यासाठी न हसता गंभीरपणे आपल्या मुलांना हृदयाशी पकडून ठेवायचंय.